नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण नंबर सिस्टीम मधील विभाजक व विभाज्य हा घटक पाहत होतो आणि विभाजक व विभाज्य या घटकावर आधारित त्यांच्या उपयोजनावर आधारित आज आपण महत्त्वाचा घटक मसावी आणि लसावी पाहणार आहोत। सर्वप्रथम या संकल्पना काय आहेत हे समजून घेऊया। विभाजक, विभाज्य, मसावी, लसावी ह्या संकल्पना सर्वप्रथम समजूया। विभाजक म्हणजे काय? निःशेष भागाकारात भाजकालाच विभाजक म्हणतात। मला आठवतंय मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजावून सांगितलं होतं, तरी पण एकदा आपण समजून घेऊया। इथं लिहितोय मी, समजा 100/4 आहे। ज्यावेळेस असं गणित असतं त्यावेळेस आपण याला ज्यानं भागतो त्याला भाजक असं म्हणतो, करणारा, भागाकार करणारा याला भाज्य असं म्हणतो, आणि जे उत्तर येतं त्याला आपण भागाकार म्हणतो। आणि समजा भागाकाराची क्रिया करत असताना काही राहत असेल तर त्याला बाकी असं म्हणतो। या कन्सेप्ट समजून घेऊन आपण पुढे जाणार आहोत। इथं आता 4 हा भाजक आहे, 100 हा भाज्य आहे। 4 ने 10 ला भाग दिला, 2 चा भाग बसला, वजा 8 केले, उरले 2, 2 वर वरचे 0 घेतले, 20 झाले। 5 चा भाग गेला, इथं बाकी 0 उरली, याचाच अर्थ निःशेष भाग गेला। आणि जर असा भागाकार असेल तर अशा भागाकारामध्ये या निःशेष भाग म्हणजेच बाकी 0 राहणारा जर भागाकार असेल तर त्या भागाकारात भाजकाला विभाजक असं म्हणतात। आणि ज्याला भागले म्हणजेच भाज्यालाच विभाज्य असं म्हणतात। ज्यावेळेस बाकी 0 असते त्यावेळेस भाजक म्हणजेच विभाजक आणि भाज्य म्हणजेच विभाज्य, भागाकार हा नेहमी कायम राहतो। आणि जिथं विभाजक आणि विभाज्य आले तिथं बाकी नेहमी 0च असते। यानुसार आपण हे समजून घेतोय, विभाजक म्हणजेच निःशेष भागाकारात भाजकालाच विभाजक असे म्हणतात। तसंच दुसरी संकल्पना आपण पाहतोय, विभाज्य। निःशेष भागाकारात म्हणजे या प्रकारच्या भागाकारात जिथं बाकी 0 उरले त्या भागाकारात भाज्यालाच विभाज्य असे म्हणतात, या संख्येलाच विभाज्य असं म्हणतात। आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी टर्म आहे इथं अभ्यासायची, ती म्हणजे मसावी, आणि दुसरी टर्म आहे त्याच्यानंतरची लसावी। आता लसावी आणि मसावी मध्ये फरक काय आहे? कदाचित असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, मसावीचा पूर्ण रूप काय किंवा लसावीचं पूर्ण रूप काय? लसावीच्या वेळेस विभाज्य आहे आणि मसावीच्या वेळेस विभाजक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आता महत्तम सामायिक विभाजक, महत्तम म्हणजे मोठा, सामायिक म्हणजे दिलेल्या 2 किंवा अधिक संख्यांना भाग जाईल असा सामायिक विभाजक, म्हणजे दोन्हींना किंवा 2 किंवा 3 किंवा 4 संख्या दिलेल्या असू शकतात, त्या सर्व संख्यांना भाग जाईल असा मोठ्यात मोठा संख्या म्हणजे सामायिक विभाजक असतो। आणि लसावी म्हणजे ज्या 2 किंवा 3 संख्या दिलेत, ज्या 2 किंवा 3 संख्या दिलेत त्या संख्यांनी भाग जाईल अशी लहानात लहान संख्या असते। दिलेल्या संख्यांनी भाग जाईल अशी, समजा उदाहरणार्थ आपल्याकडे 5, 15 आणि 25 अशा 3 संख्या दिलेत आपल्याला, तर या संख्येनं आणि या संख्येनं भाग जाईल अशी लहानात लहान संख्या शोधणे किंवा लहानात लहान संख्या म्हणजेच लसावी, ती या ठिकाणी 75 असणार आहे। आणि महत्तम सामाजिक विभाजकामध्ये 5, 15 आणि 25 या तिन्ही संख्यांना भाग जाणारी, ज्या संख्येनं भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या, इथं ती 5 असणार आहे। 5 ने याला पण भाग जातोय, 5 ने याला पण भाग जातोय, 5 ने याला पण भाग जातोय। म्हणजे अशा पद्धतीने महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी आणि लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी। आणि मग हे मसावी लसावी कसे काढायचे यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय माहित असायला पाहिजे? कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या, ज्या आपण ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या पाहू शकता, व्हिडिओ क्रमांक 20, 21 किंवा 22 मध्ये त्या कसोट्या तुम्हाला अभ्यासाला मिळतील किंवा त्याच्यावर आधारित उदाहरणं पाहायला मिळणार आहे। मग जर आपल्याला कसोट्या माहित असतील तर आपण
2-3 पद्धतीनं मसावी किंवा लसावी काढू शकतो. लसावी काढण्याची जी सर्वसामान्यपणे मान्य झालेली पद्धत जी आहे ती मूळ अवयव पद्धत आहे. त्यानंतर विभाज्य किंवा विभाजक पद्धत आहे आणि भागाकार एक पद्धत आहे. अशा 3 पद्धती आहेत. परंतु आपण उदाहरणानुसार कुठली पद्धत आपल्याला उपयोगी पडते हे पाहून उदाहरण सोडणार. तत्पूर्वी आपल्याला काही संबोध कन्सेप्ट आणखी समजून घ्यायचे आहेत जे विभाज्यतेचे गुणधर्म आपल्याला सांगतात ते आपण पाहूया. विभाज्यतेचे गुणधर्म पाहतोय आपण विद्यार्थी मित्रांनो. त्यातला पहिला गुणधर्म असा आहे, जर एखाद्या संख्येला किंवा जर एका संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात असेल तर दुसऱ्या संख्येच्या प्रत्येक विभाजकाने पहिल्या संख्येला भाग जातो. हे आपण थोडंसं उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेऊया. इथं 2 संख्या दिल्यात आपल्याकडे 45 आणि 15. आता या 15 ने या 45 ला भाग जातो. तिथं सांगितल्याप्रमाणे जर संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात असेल तर या 45 ला 15 ने भाग जातो, 3 चा भाग जातोय. आणि मग पुढे काय सांगताय हा विभाजित गुणधर्म, तर दुसऱ्या संख्येच्या प्रत्येक विभाजकाने. आता 15 चे विभाजक आपल्याला माहित आहेत, 1 गुणिले 15 3 गुणिले 5 म्हणजे 1 3 5 15 हे 15 चे विभाजक आहेत. आणि या प्रत्येक विभाजकानं पहिल्या संख्येला भाग जातो. 45 ला 3 ने भाग जातोय, 45 ला 5 ने भाग जातोय, 45 ला 15 ने भाग जातोय किंवा 45 ला 1 ने पण भाग जातोय. याचाच अर्थ असा, जर 2 संख्या दिल्या असतील आणि दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर दुसऱ्या संख्येच्या प्रत्येक विभाजकाने, इथं उदाहरण आपण पाहिले असं प्रत्येक वेळेस होतं. 15 चे विभाजक आपल्याला माहित आहे 1 3 5 15 आणि या विभाजकाने सुद्धा मूळच्या संख्येला किंवा पहिल्या संख्येला भाग जातो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण दुसरा गुणधर्म पाहतो विभाज्यतेचा, जो आपल्याला लसावी मसावीची पुढची गणित सोडवताना उपयोगी पडणार आहे, आपला वेळ वाचवणार आहे. हा गुणधर्म असं सांगतोय, जर एखाद्या संख्येला 2 किंवा अधिक 2 किंवा त्यापेक्षा जास्त सहमूळ संख्यांनी, आता सहमूळ संख्यांची कन्सेप्ट आपण शिकलोय मूळ संख्यामध्ये, ज्या 2 संख्यामध्ये सामायिक विभाजक फक्त आणि फक्त 1 हाच असतो त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. आणि सहमूळ संख्या 5 6 किंवा ज्यांच्यामध्ये एकच विभाजक अशा स्वरूपात आपण लिहू शकतो. या ठिकाणी आपण 5 6 या सहमूळ संख्या घेतोय. आणि जर मग अशा सहमूळ संख्येने त्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला या सहमूळ संख्येच्या गुणाकाराने सुद्धा भाग जातो. आपण पाहूया जातोय का. इतर सहमूळ संख्या आपण उदाहरण म्हणून 5 घेतले, 5 व 6 घेतले. 5 ने 60 ला भाग जातोय, 12 पंचे 60, 6 ने 60 ला भाग जातोय, 6 10 60. या दोन्हीने भाग जातोय. आणि ह्या गुणधर्म काय सांगतोय, जर या दोन्हीने भाग जात असेल तर या दोन्हीचा गुणाकार जो होतो तो होतो 30. आणि 30 न सुद्धा या संख्येला भाग जातोच, तो पण जातोय 2. अशा पद्धतीने आपण हा दुसरा गुणधर्म पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला तिसरा गुणधर्म पाहायचा आहे. हा मित्रांनो, आपल्या पुढे दुसरा एक गुणधर्म आहे विभाजितचा, जर एखाद्या संख्येनं 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त संख्यांना भाग जात असेल, एखादी संख्या आहे ती संख्या 2 किंवा अधिक संख्यांना भाग जाऊ शकत असेल किंवा भाग घालत असेल तर ज्या संख्येला त्या संख्येमुळे भाग होते अशा संख्येची बेरीज केली आणि जर बेरजेला त्या संख्येनं भागलं तर बेरजेला सुद्धा त्या संख्येनं निशेष भाग जातो. आपण उदाहरण पाहूया. आपल्याकडं 12 एक संख्या आहे आणि 16 एक संख्या आहे. 12 ला आपण 4 ने भाग जातोय असं म्हणूया. 12 ला 4 ने भाग गेला आणि 16 ला पण 4 ने भाग घातला, 4चा भाग बसला. म्हणजे एखाद्या संख्येनं ह्या 2 संख्या 4 ने 12 ला आणि 4 ने 16 ला भाग गेलाय तर निश्चितपणे 12च्या आणि 16ची जी बेरीज होते 28 त्याला सुद्धा 4 ने भाग जातो. असा हा गुणधर्म आपल्याला सांगतोय. मित्रांनो, पुढे एक विभाजितेचा गुणधर्म आपल्या जवळ दिलेला आहे. तो गुणधर्म असं सांगतोय, एखाद्या संख्येने 2 किंवा अधिक संख्यांना भाग जात असेल, आताच पाहिलं त्याप्रमाणेच, तर त्या संख्येने त्या 2 संख्येच्या वजाबाकीला सुद्धा भाग जातो. इथं आपण आता बेरजेला पाहिलं होतं, आता वजाबाकीला सुद्धा जातोय असं पाहतोय. बघूया जातोय का. 63 आणि 35 या 2 संख्या घेतल्यात आपण उदाहरण म्हणून. 63 ला 7 ने भाग जातोय, 9 7 63. 35 ला सुद्धा 7 ने भाग जातोय, 7 5 35. जर या 2 संख्यांना 7 ने भाग गेलाय
तर निश्चितपणे या दोन संख्यांची जी वजाबाकी येते, 13तून 5 गेले 8 उरले, 6तून 4 गेले 2 उरले 28, या 28ला सुद्धा निश्चितपणे 7ने भाग जातोय. म्हणजे जर दोन संख्येला एखाद्या संख्येने भाग जात असेल तर त्या दोन संख्येच्या वजाबाकीला सुद्धा त्या संख्येने भाग निश्चितपणे जातो असं आपण म्हणू शकतो. मूळ मसावी कसा काढायचा आणि लसावी कसा काढायचा हे पाहणार आहोत. मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत मसावी काढण्याच्या एकूण पद्धती किती आहेत. तर मसावी काढण्याच्या एकूण पद्धती आहेत 3. विभाजकांची यादी करायची ती एक पद्धत आहे. मूळ अवयव काढायचे ही एक पद्धत आहे. सर्वसाधारणपणे सर्वत्र वापरली जाणारी पद्धती कोणती आहे? सर्वसाधारण वापरली जाणारी पद्धत मूळ अवयव पद्धत आहे आणि भागाकार पद्धत ही एक आहे. त्यांचेच लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. विभाज्यांची यादी बनवायची आणि मूळ अवयव पद्धत, अशा ह्या पद्धती आहेत. याचबरोबर ह्या पद्धती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात उदाहरणाच्या माध्यमातून सहाय्याने पाहणार आहोत. त्याचबरोबर मसावीचे काही गुणधर्म आहेत, लसावीचे काही गुणधर्म आहेत आणि मसावी लसावीचे काही एकत्र गुणधर्म आहेत. हे गुणधर्म पाहिल्याशिवाय त्याच्यावर आधारित असणारी जी शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपल्याला उदाहरणं सुटणार नाही. त्यामुळे कुठलाही कन्सेप्ट न चुकवता उद्याचा व्हिडिओ निश्चितपणे पहा. मसावी लसावीचे 2 किंवा 4 उदाहरणं जे येणार आहेत ते तुमची उदाहरणाची मार्क पक्की होणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा. धन्यवाद.